श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज माऊली परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा अध्याय आहे 17वा भाग 2। श्री गणेशाय नमः। ज्याचे हृदय असे विद्या त्यासी सकळ भोग सदा यशस्वी होय सुख संपदा समस्तामध्ये पूज्यतोची एखाद्या समयी विदेशाशी जाय नर विद्याभासी पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश श्रेष्ठ असेल वय थोर विद्या नाही अपूज्य नर अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या असता पूज्य होय ज्यासी नाही सहोदर तयासी विद्या भ्रातर सकळिकावद्य होय नर विद्यागुण ऐसा असे जयासी असे विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत त्याची आदेही दैवत पूजा घेही सकळापासी देखा दे एखादे समयी राजाधिपतीसी समस्त वंदिती तयासी राजाही आपण हर्षी विद्यावंत पूजित असे ज्याचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन शिकावयाचे कारण हेची असे जानपा ऐकोनी तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरोपले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण काय करू म्हणत असे ऐसा आपण दोषी जरी असेल उपाय यासी उद्धरावे जी कृपेसी निरोपावे दातारा परी सोनी सकळ ब्राह्मण सांगती तयासी आहासोन होईल पुढे जनन तदी येईल विद्या तू ते तुझ कैसा विद्याभ्यास कशु केवळ नर विशेष भिक्षा मागुनी उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका ऐसे निचोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी वैराग्य धरोनी मानसी निघाला असे अरण्यात मनी झाला खेदे खिन्न म्हणे आता त्यजिन प्राण समस्त ठेविते दूषण काय उपयोग वाचोनिया जळोजळो आपुली शिने जिने पशु झालो मतिहीने आता वाचुनी काय कारणे म्हणून निघाला वैराग्ये भिल्लवडी ग्रामासी आला तो नरपरियेसी अन्न न गेही उपवासी पातला निशी दैववशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पावला त्वरिता करी दर्शन देवीचे न करी स्नान संध्या देख अपार करी तसे दुःख देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयानी येणे परी दिवस तिनी निर्वाण म्हणी मन करोनी अन्नोदक त्यजुनी बैसला होता तो द्विज नो हे स्वप्न त्याला गोनी मनोनी कोपे तो बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षेशी मज लागी आक्रदोनी तये वेळी शस्त्रे घेहुनी प्रबळी आपुली जिव्हा तात्काळी छेदोनी वाहे तिचे चरणी जीवा वाहुनी अंबेसी मागुते म्हणे परी येसी जरी तू मज उपेक्षेशी वाहीन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाली असे निशी स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोते हो एक बाळ ब्रह्मचारी आक्रोशसी आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जायतये स्थानी औदुंबराचे वृक्षास्थाळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी जागृत होता तक्षणेसी निघाला तेथुनी ब्राह्मण निघाला विप्र त्वरित पळत गेला प्रवाहात आदर सादर लक्षितांची तेथ देखता झाला श्री गुरुसी चरणावरी ठेवून या माथा अत्यंत स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तयावेळी श्री गुरुमूर्ती संतोषती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले तया प्रती जीवा आली तात्कालिक जैसा मानस सरोवरास वायस जाय परियेस तो होय राजहंस तैसे झाले विप्राते चिंतामणी सर्पकेसी सुवर्ण तत्व येई लोहासी मृत्तिका पडता जांबून दासी सुवर्ण जेवी होय एका तैसे तया ब्राह्मणासी स्पर्शता गुरुचरणासी आली सकळ विद्या त्यासी वेदशास्त्र तर्क भाष्य सिद्धना म्हणे नामधारक श्री गुरु महिमा एका निका जे जे स्थानी वास देखा ते ते महिमा ऐसे असे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इथे श्री गुरुचरित्र मूर्खासी झाले ज्ञान प्राप्त
तोची कथा वर्णिले येथ श्री गुरु प्रसादे। इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजोद्धरण नाम सप्तमोदश अध्याय। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की।